देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय हरी सगळ्यांना. आज मी सिद्धांत संग्रहामधील कर्माचा संबंध घेतलाय. तर एक पारधी असतो, त्या पारध्याला शिकार करण्यासाठी एक हरिण दिसतो. त्यामागे तो धावत असतो, पण नंतर तो बाण सोडतो, पण तो बाण श्रीकृष्णाच्या पायाला अंगठ्याला लागतो, त्या हरणाला नाही लागत. मग नंतर जेव्हा त्या पारध्याला समजतं की माझा बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागलाय, तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. मग तो त्यांच्याजवळ जाऊन म्हणतो की मला माफ करा, मला तुम्हाला मारायचं नव्हतं, पण माहित नाही माझ्याकडून बाण तुम्हाला कसा लागला. मग त्याला खूप वाईट वाटतं. श्रीकृष्ण बोलतात की वाईट वाटून घेऊ नकोस, ह्याच्यात तुझ्या कर्माचा काही दोष नाही, हा सर्व माझ्या कर्माचा दोष आहे. मग नंतर श्रीकृष्ण त्याला कर्माचा संबंध समजवतात. ते सांगतात की मागच्या जन्मी तू बाली होतास व मी राम होतो. मला सीतेचा शोध घ्यायचा होता, त्यामुळे मला कोणाची तरी सहायता पाहिजे होती. मग मला तुझ्या भावाशी सुग्रीवशी भेट झाली. मग त्याने मला तुमच्या दोघांमध्ये वाद चालू आहे त्याची गोष्ट सांगितली. मग नंतर मला हे समजलं की तुम्ही दोघं तुमच्या दोघांमध्ये वाद चालू आहे आणि तू मोठा भाव असून सुद्धा त्याला राज्यातून काढून टाकलं व त्याच्या पत्नीला आपल्या सेवेसाठी ठेवून घेतलं. आणि मग मी ठरवलं की मी सुग्रीवला राजा बनवायचं आणि तुझा वध करायचा. त्यामुळे मी तुझा झाडाआडून वध करायचा ठरवला. पण एक अडचण होती की तुला एक वर प्राप्त होतं की जे पण तुझ्या समोर युद्धासाठी येईल त्याचं अर्धबळ तुला मिळेल व तू अजून शक्तिशाली बनू शकशील. त्यामुळे मला तुला झाडाआडून मारायला लागलं. मग बाण मारल्यानंतर तू मला विचारलंस की तुम्ही मला का मारलं बाण आणि माझा आणि तुमचा काय संबंध. मग मी तुला सांगतो की आपल्या दोघांचा संबंध तर काही नव्हता, पण आतापासून आहे, कारण की मी तुला बाण मारलं. ह्याच प्रकारे पुढच्या कुठल्या तरी युगात तू मला ह्याच प्रकारे बाण मारशील. ह्यामुळे मग हे सांगितल्यानंतर त्या पारध्याला समजतं की हे काय झालंय आणि मग त्याला कर्माचा संबंधही समजतो. मग आपण या कथेतून काय शिकलो की कर्माचा संबंध काय असतो व कर्माचा संबंध कसा असतो. तर कर्माचा संबंध म्हणजे आपण जे कार्य करतो तेच कार्य आपल्याला परत भोगायला येतं आणि त्याचं एक फळ तयार होतं. ते फळ परत आपल्याला भेटलं की त्याला प्रारब्ध म्हणतात. तर तसं झाल्यामुळे आपल्याला हे पण अजूनच समजतं की आपल्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख काय येतं. कारण की आपण मागे कधी चांगलं कर्म केलं असेल तर आपल्याला सुख भोगायला येतं आणि जर वाईट कर्म केलं असेल तर आपल्याला दुःख भोगायला येतं. तर आपण कशी कर्म केली पाहिजेत, तर त्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागतं. मग ते आपल्याला सांगतात की आपण कशी कार्य केली पाहिजेत. मग ते सांगतात की आपण वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, गो संवर्धन केलं पाहिजे, झाडे लावली पाहिजे आणि इत्यादी. मग हे केल्यानंतर मग आपण आनंदात राहतो व आपल्याला सगळं समजतं. जय हिंद.